एयर स्टोन लगेगा, ओके, और जनरेटर लगेगा बैकअप के लिए, क्योंकि तुम्हारा रेगुलर ब्लोअर भी दो चाहिए, समझे, ब्लोअर भी दो चाहिए, काम नहीं कर रहा होगा, some repair problem, then you have to make some different arrangement. then जनरेटर चाहिए, इसके बगैर काम नहीं चलेगा, क्योंकि बाय ब्लॉक पे एयर हम लोग बंद नहीं कर सकते। सर ये स्पेशल एयर स्टोन मीन्स बता रहा हूँ, जस्ट कीप पेशेंस। ये जो तुमने पूछा ना, पेशेंस रखोगे तो अपने आप पर आएगा। अब यहाँ पे दिख रहे हो तुम्हारे को स्पेशल एयर स्टोन और ये एयर सिस्टम, ये ऐसे टाइप का तुमने कभी देखा नहीं होगा अभी तक। इसमें क्या होता है कि ज़्यादा बबल्स तैयार होने चाहिए और वो फुल टैंक को कवर अप करना चाहिए। समझ लो 30,000 लीटर का टैंक है, तो वो ऐसे 8-10 एयर स्टोन या एरेटर्स के काम होना चाहिए। अब इसमें देखते हैं अपन 20 HP कैपेसिटी ब्लोअर्स, 25 HP। अगर तुम्हारा बड़ा पॉन्ड है और ज़्यादा पॉन्ड सिस्टम है तो 25 HP तुम्हारे को लगेगा। This special air stone, I am repeating, special air stone which having the length 1.5 meter, okay, and 4-inch diameter, okay, length इतना 1.5 meter length और 4-inch diameter and air hole of 0.3 mm. okay, ये एयर होल पे ही डिपेंड रहेगा कि वो तुम्हारा सिस्टम कितना पानी अप करेगा, क्योंकि वो बायोब्लॉक इज जस्ट अ कंटिन्यूअस मिक्सिंग ऑफ वाटर, तो तुम्हारा मिक्सिंग बॉटम से अच्छे से होना चाहिए, तभी तुम्हारा बायोब्लॉक तैयार होगा। अदरवाइज यू विल फेस द प्रॉब्लम इफ योर एरेशन सिस्टम इज नॉट प्रॉपर। ओके, अब डिफरेंट टाइप के एरेटर मार्केट में आते हैं। तुम जब भी कभी शुरू करना तो उस टाइप में you will only learn from the market also. Okay? So ऐसे टाइप के एरेटर स्पेशल चाहिए। एयर स्टोन्स आर positioned at the bottom as many as 100 per acre. So 100 numbers required per acre. Then pre-management हमारे को क्या करना है, कैसे बायोब्लॉक करते हुए करना है। जैसा अपने राईस भातशेतीला आपण पूर्व तयारी करतो, नांगरणी, त्यानंतर मग फर्टिलायझेशन टाका वगैरे, तसं हे सगळं याच्यातही करणं गरजेचं आहे। प्री मॅनेजमेंट में हमारे को मदर कल्चर तैयार करना है, ओके, कार्बन नाइट्रोजन रेशियो ऑफ 10:1। मदर कल्चर में कैसा है, डिफरेंट टाइप से यू कैन गो नाउअडेज, सम प्रीबायोटिक प्रोबायोटिक्स आल्सो यू विल फाइंड इन द मार्केट, ओके, लेकिन वो थोड़ा कॉस्टली पड़ता है, क्योंकि 5,000 रुपये प्रति किलो के हिसाब से प्रोबायोटिक तुम्हारे को मार्केट में मिलेगा, तो अननेसेसरीली वो कॉस्ट तुम्हारा बढ़ जाता है। तुम्हारे को अगर मदर कल्चर तैयार करना है, यू कैन मेक योर बायोफ्लॉक सिस्टम कल्चर इन योर प्रीमाइसेस ओनली, तुम्हारे यहाँ पे ही शुरू कर सकते हैं। तो उसमें क्या करते हैं, मदर कल्चर में करते हो, समझ लो एक 10,000 लीटर का टैंक है, तो वहाँ पे तुम्हारे को करीबन 2 किलो सॉइल डालनी है, जो भी पॉन्ड में करना चाहते हो उस पॉन्ड का नियर बाय सॉइल डालनी है। देन 10 तिलापिया फिश डालना है और उसमें कार्बन नाइट्रोजन डालना है, फिर वो तिलापिया फिश को फीड करना है, ओके, उसके बॉडी के 5% खाना देना है, ओके, और कार्बन करके तुम्हारे को शुगर या जागरी डालना है, शक्कर या फिर गुळ किंवा साखरेचा उपयोग याच्यामध्ये करायचा आहे, ओके। साधारण 10 दिवसानंतर त्या पाण्याचा तुम्हाला कलर चेंज झालेला दिसेल, तो थोडासा ग्रीनिश होईल आणि कंटिन्युअस त्याला एरेशन देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यामध्ये जे काही बॅक्टेरिया डेव्हलप करायचे आहेत आपल्याला, ते बॅक्टेरिया डेव्हलप होतील आणि ते मदर कल्चर म्हणून आपल्या टँकमध्ये वापरता येईल। ते मदर कल्चर तुम्ही सॉइल टाकायचं म्हटलं, माती टाकायची, तो नेमकं कन्सेप्ट काय?
हा? मातीचा कन्सेप्ट काय आहे कल्चर? जे काही बॅक्टेरिया आपल्याला डेव्हलप करायचे आहेत ते त्या मातीमध्ये आहे. बट सर नाउ यू कॅन गो विथ द टू थिंग्स. यू कॅन डेव्हलप युअर बायोब्लॉक or you can go with the directly whatever the probiotics available in the market, but you will find some expenditure with that probiotic. Okay, तो उसमें कैसा होता है, तुम्हारे को 5,000 रुपए किलो का प्रोबायोटिक थमा देंगे, वो तुम्हारे को यूज करना है. पण नॉर्मली याच्यामध्ये बॅसिलस टाइपचेच ऑर्गॅनिझम वापरले जातात. सर्व टाईपचे मातीमध्ये कधी बॅसिलस मिळतात? बॅसिलस त्याच्यातही असतात, सर्व टाईपचे ऑर्गॅनिझम सॉइल मध्ये असतात. कारण आपण जेव्हा कुठली माती घेतो तर पॅथोजन कंटेंट त्याच्यामध्ये जास्त असतं, रेसिड्यू असल्यामुळे. नाही नाही, तेच तर याच्यावर आपल्याला डेव्हलप करायचं आहे. मग जे काही आपण कार्बन नायट्रोजन टाकतो त्या ह्याच्यात ज्या बेनिफिशियल बॅक्टेरिया आहेत त्या जास्त डेव्हलप होतात, जेणेकरून ह्या जे काही पॅथोजेनिक बॅक्टेरिया असतात त्यांची संख्या रिड्यूस होऊन जाते. त्यासाठी तशा हिशोबाने आपल्याला कार्बन नायट्रोजन टाकायला लागतं. ठीक आहे. पण सॉइल कोई स्पेशल टाइप का सॉइल से नहीं, कोई स्पेशल नहीं. तुम्हारे यहाँ पे जो भी पॉन्ड है वो कोई भी पॉन्ड का सॉइल तुम्हारे को डालना. एक छोटा डॉक्टर, पण नॉर्मली आपण स्ट्रीम करतो तेव्हा मिनरल्स पण कंटेंट त्याच्यामध्ये येतो ना, मग सॉइल मध्ये तो कंटेंट बघावा लागतो ना कशा टाकताना ब्लॉक मध्ये. काही गरज नो नाही. मिनरल्स. इथे आपण या बायोब्लॉक सिस्टीम मध्ये नॅचरल खाद्य तयार करतो. प्लॅन्टन, झू प्लॅन्टन तुम्हाला पुढच्या स्लाइड मध्ये बघायला मिळेल की जे कोळंबीचं नॅचरल खाद्य आहे, निसर्गात जसं कोळंबीला खाद्य मिळतं तसं ते खाद्य त्यांना तिथे मिळणार आहे. पण तो प्लॅन्ट त्याच्यामुळे काही तुम्हाला मिनरल्स वगैरे टाकायची सेपरेट गरज नाही. डॉक्टर थोडं करेक्शन असतं की माती म्हटलं तुझ्या मेन्यूवर पण आलं पाहिजे. हा? मेन्यूवर पण आलं पाहिजे. प्लॅन्टनसाठी मेन्यूवर पण टाकायचं आलं का असतं? काही बाकी टाकायची गरज नाही तुम्हाला. बाकी काही टाकायची गरज नाही. सेम रेशो मेंटेन केला की बाकी सर्व आपोआप डेव्हलप होतात त्या. सर तुम्ही असं सांगितलं की फक्त माती टाका, नंतर त्यात गूळ टाका आणि तिलेपिया टाका, बस. दिस इज हाऊ इट कॅन बी डन. आणि त्या ह्याच्यातनं मदर कल्चर तयार होईल, ती एक पद्धत. और अदरवाइज यू कॅन गो विथ द वॉट एवर द प्रोबायोटिक्स अवेलेबल इन द मार्केट. देन जब तुम्हारे को कल्चर शुरू करना है तो ये मदर कल्चर तुमने तैयार किया हुआ है, उसमें का 25% डालना है और जो तुम्हारा पानी है रेगुलर उसको 75% देना है और उसमें वो 25% मदर कल्चर ऐड करना है, सो दैट वहाँ से फिर तुम्हारा टाइम शुरू होगा. डॉक्टर परत रिपीट करा, 10:1 रेशो तुम्हाला. Then you have to make the arrangement of aeration. Addition of mother culture 25%. Flock volume. हा वर्ड तुम्हाला बायोब्लॉक मध्ये कंटिन्यू येतो. फ्लॉक वॉल्यूम मीन्स हाऊ मच ॲग्रिगेट्स यू हॅव इन युअर सिस्टम. दॅट व्हॅरीज स्पीसीज टू स्पीसीज, स्टेज ऑफ दॅट पर्टिक्युलर स्पीसीज ॲट विच टाइप ऑफ स्पीसीज यू हैव कल्चर. सो ये तिलापिया के लिए या श्रिप के लिए इन एन एवरेज 10 to 15 ppm और ml फ्लॉक पर लीटर चाहिए. इतना फ्लॉक मेंटेन करना है तुम्हारे सिस्टम में. ये अगर इससे ऊपर हो गया तो तुम्हारा श्रिप मरेगा, इससे कम हो गया तो तुम्हारा श्रिप बढ़ेगा. सो दिस रेट यू हैव टू मेंटेन. फ्लॉक ऑब्जर्वेशन कंटिन्यूअस फाइटोप्लैंक्टन, जूप्लैंक्टन जो भी तैयार हो रहा है वो तुम्हारे को ऑब्जर्व करना है. सर मेंटेन कसं करणार ब्लॉक 10 to 15? थोडा पेशन्स ठेवा. माझी शेवटची स्लाइड येऊन नाही तुम्ही बोलल्याचा आमचा प्रश्न जास्त. नाही नाही, प्रत्येक स्लाइडला तुम्ही बघा. नाऊ मी म्हटलं आता कार्बन स्त्रोत कुठले कार्बन वापरायचे. वेगवेगळे कार्बन तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही जिथे कुठे कल्चर करता त्या कल्चर सिस्टीम मध्ये तुम्हाला जे काही स्वस्तातलं मटेरियल तिथे मिळेल, कारण की इथे आपल्याला उपयोग करायचा आहे किंवा विचार करायचा आहे तो इकॉनॉमिक्सचा. जे स्वस्तातलं मटेरियल मिळेल त्यातलं तुम्ही ते वापरणं अपेक्षित आहे. गुळ जर तुमच्या सिस्टीम मध्ये तुमच्या आजूबाजूच्या फील्डमध्ये महाग मिळत असेल, राईस ब्रँड जो भाताचा कुंडा म्हणतो, तांदळाचा कुंडा, तो वापरू शकता. गुळ वापरू शकता. काकवी म्हणजे जे काही शुगर तयार केल्यानंतर जे इंडस्ट्रीतलं जे वेस्ट मटेरियल बाहेर पडतं ते वापरू शकता, ते जास्त स्वस्त पडतं. गव्हाचं पीठ वापरू शकता. हे सर्व कार्बन मटेरियल म्हणून वापरलं जातं. आता आपल्याला इथे बॅक्टेरिया तयार करायचे आहेत
बॅक्टेरियामध्ये हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया तयार करायचे. दोन टाईपचे बॅक्टेरिया असतात, ऑटोट्रॉपिक आणि हेट्रोट्रॉपिक. हेट्रोट्रॉपिक म्हणजे जशा लॅक्टोबॅसिलस, बॅसिलस तशा बॅक्टेरिया म्हणजे हेट्रोट्रॉपिक. ते जेवढे आपल्याला तयार करता येतील तेवढं चांगलं. त्यांना बेसिक मटेरियल लागतं ते कार्बन मटेरियल, दॅट इज ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त आहे असे मटेरियल, जसं की गव्हाचा कोंडा, भाताचा कोंडा, गूळ. ह्या याच्यामध्ये किती कार्बन आहे हे माहिती करून घेणं गरजेचं असतं. त्याप्रमाणे तुमची सिस्टीम चालते. इन अँड ॲव्हरेज 43 अबव 40 वगैरे असं कार्बन याच्यामध्ये असतं आणि तशा हिशोबाने तुमचं कॅल्क्युलेशनही चेंज होतं. याच्यामध्ये भरपूर कॅल्क्युलेशन करावं लागतं बायोफ्लॉक सिस्टीममध्ये. रेग्युलर सिस्टीम सारखं नाही. तुम्ही जर साधारण पॉन्डमध्ये जर स्ट्रीम कल्चर करत असाल तर तुम्हाला जास्त डोकं चालवायची गरज नाही. आणलं आपले कोळंबी टाकले त्याच्यामध्ये की 3-4 महिने जे काय आहे ते खाद्य टाकत राहिलं की ते कोळंबी वाढते किंवा तिलापिया वाढतो. याच्यामध्ये मात्र रोज तुम्हाला वेगवेगळं कॅल्क्युलेशन करावं लागतात, वेगवेगळे डोकं चालवावं लागतं, वेगवेगळे पॅरामीटर्स घ्यावं लागतात. नुसतं कोळंबी टाकून दिली आणि घरी जाऊन झोपतो असं म्हणून चालत नाही. त्यानंतर दुसरं कार्बन सोर्स आहे साखर आहे किंवा मग बगॅस, जे आपल्या शुगर केनचा ज्यूस काढल्यानंतर जे काही शिल्लक राहतं अशा वेस्ट मटेरियल आपण कार्बन सोर्स म्हणून वापरतो. या ह्याच्यात इफिशियन्सी ही महत्वाची आहे की कुठलं कार्बन सोर्स हा चांगलं काम करेल ते त्याच्या टोटल कार्बन कंटेंटवर डिपेंड आहे. काय कार्बन त्याच्यात आहे, इन अँड ॲव्हरेज 40% कार्बन त्यामध्ये असतं. त्याप्रमाणेच आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागतं. त्यानंतर स्पीड ऑफ डिग्रेडेशन, की किती लवकर कुजतं त्या सिस्टीममध्ये एनर्जी मिक्स होते, त्या याच्यानुसार आपल्याला कार्बन सोर्स वापरायचा आहे. इन अँड ॲव्हरेज बघितलं तर गूळ हा चांगला काम करतो आणि राईस ब्रँड हा स्वस्तातला कार्बन सोर्स आहे. या याच्यामध्ये आपल्याला काढायचा असतो की म्हणजे आपल्या सिस्टीममध्ये तुम्ही टँक लावला, मदर कल्चर टाकला समजा की तुम्हाला बाकी सर्व त्या यूट्यूबमध्ये हे करा ते करा किंवा मासा कसा वाढवायचा, कोळंबी कशी वाढवायची दिसेल. पण हे जे काही बेसिक कॅल्क्युलेशन आहे ते कुठे तुम्हाला यूट्यूबमध्ये बघायला मिळणार नाही. ते कोणी सांगत पण नाही. ते फक्त कार्बन नायट्रोजन रेशो मेंटेन करा. या याच्यामध्ये काय दिलं आहे, मी एक एक्झाम्पल म्हणून घेतलं आहे. कार्बन कंटेंट इन व्हीट फ्लोअर 44%. तुम्ही मगाशी प्रश्न विचारलात ना, कार्बन तो किती टाकायचा, कसा टाकायचा, हाऊ एवढं मेंटेन. कार्बन इथे टाकलाय आपण हा व्हीट फ्लोअर एक्झाम्पल म्हणून मी घेतलाय. या ह्याच्यात 20:1 हे कार्बन नायट्रोजन रेशो आपण मेंटेन करतोय. त्यावेळेस आपल्याला कसं कार्बनचं कॅल्क्युलेशन करायचं. या ह्याच्यामध्ये व्हीट फ्लोअरचं कंटेंट आहे 44, 100 डिवायडेड बाय 44 करायचं आहे. त्याचा आन्सर आला 2.27. आता हे व्हीट फ्लोअर मधनं कार्बन आपल्याला मिळणार आहे. या ह्याच्यात आता आपण हे कॅल्क्युलेशनला टाकलेलं आहे 30, म्हणजे ते नायट्रोजन जे काही खाद्य आपण टाकणार आहे त्याच्यातनं येणारं कार्बन 0.1, म्हणजे त्या सिस्टीम मध्ये जो मासा श्वास घेणार आहे त्या श्वासातनं डेव्हलप होणार आहे. त्याच्यानंतर 0.16 अमोनिया जो काही फिकल मॅटर मधनं डेव्हलप होणार आहे तो, आणि हा 0.75 जो त्या सिस्टीम मध्ये गील्स मधनं बाहेर पडणार आहे. ओके, आणि इंटू 20 म्हणजे अजून सिस्टीम मधनं हवेत येणारा जो नायट्रोजन आहे तो जो काही मिक्स होतो, हा सर्वांचं कॅल्क्युलेशन करून आपण एक फिगर काढली आहे 8.64. ओके, 8.64. आता इथे फक्त तुमचा चेंज होऊ शकतो साधारण तो तुम्ही किती प्रोटीन पर्सेंटेज असलेलं फीड तुम्ही वापरताय. ओके, मी इथे इन अँड ॲव्हरेज 30% असं पकडलंय. ओके, त्या याच्यानुसार माझं कॅल्क्युलेशन आलंय 8.64. ओके, आता मला याच्यात काढायचं आहे ऍक्च्युअल कार्बन सोर्स मी किती टाकला पाहिजे. या याच्यात 8.64 हा पूर्ण सिस्टीम मध्ये असलेला कार्बन इंटू 2.27 असं मी ज्यावेळेस कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस मला येतं की 90.61 ग्रॅम एवढं कार्बन मला त्या सिस्टीम मध्ये 20:1 रेशो मेंटेन करण्यासाठी
टाकायचं आहे. ओके, हे मी 2 पार्टमध्ये डिवाइड करणार. सकाळी टाकणार आणि संध्याकाळी टाकणार, एका वेळेस टाकणार नाही. ओके, 2 पार्टमध्ये डिवाइड करणार आहे, सकाळी आणि संध्याकाळी. ओके, आता इथे कळलं तुम्हाला कार्बन सोर्स कसा टाकायचा आहे, कार्बनचं कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला रोज करावं. ओके, हे कॅल्क्युलेशन तुमचं चुकलं की तुमची सिस्टीम बिघडते, तुमच्या सिस्टीममध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतो. कार्बोहायड्रेटचा तो चेंज होईल. त्यानंतर नायट्रोजन सोर्स. आता नायट्रोजन कशाला लागतं, या ह्याच्यात बायोफ्लॉकमध्ये मुख्यतः आपण फीड हा कन्सेप्ट बाजूला ठेवून देतो. तुम्ही इनॅन ॲव्हरेज बघितलं तर फीडवर 50 ते 60% खर्च होतो. इथे आपण फीड कन्सिडरच करत नाही. फीड काय टाकतो तर नायट्रोजन. ओके, हे खूप कमी प्रमाणात होतं आणि त्याच्यामुळे आपण, जर तुम्ही म्हटला, प्रश्न केला मला की म्हणजे तुम्ही काय फीड देणार या सिस्टीम मध्ये, मी म्हणणार फीड द्यावंच लागत नाही. यू हॅव टू जस्ट मेंटेन द कार्बन नायट्रोजन रेशिओ. सो हियर फीड लागतं, पण ते नायट्रोजनच्या स्वरूपात आपण इथे कन्सिडर करतो. साधारण 30 ते 35% खाद्य प्रोटीन पर्सेंटेज असलेलं फीड आपल्याला इथे वापरायचं. आता त्याचे कॅल्क्युलेशन कसं केलं जातं. फीड गणना त्याची कशी केली जाते. समजा बायोमास 1 ग्रॅम तुमच्या कोळंबीचं वजन आहे. तुम्ही ॲव्हरेज एक 50-100 कोळंबी, 10 कोळंबी मोजली आणि त्या कोळंबीचं वजन आहे समजा 1 ग्रॅम. टोटल तुम्ही किती स्टॉक केले, 1000 नंबर्स, 1000 संख्या तुम्ही कोळंबीची टाकली. त्याचं वजन टोटल किती आलं, 1000 ग्रॅम. आता आपल्याला इथे फीड किती द्यायचं आहे, साधारण एक कन्सिडर केला आपण फीडिंग रेट 3% ऑफ द बॉडी वेट, 3% त्याच्या वजनाचे खाद्य द्यायचं. 1000 नंबर्स आपल्याकडे आहेत इंटू 3, सो 3000 तुम्हाला खाद्य टाकायचं आहे. डिवायडेड बाय 100 केलं तर 30 ग्रॅम फीड तुम्हाला टाकायचं. आता हे 30 ग्रॅम फीड तुम्हाला 2 पार्ट मध्ये विभागून द्यायचं, सकाळी आणि संध्याकाळी, एका वेळेस टाकायचं नाही. नाउ इट इज क्लियर what is carbon, what is nitrogen and how you have to calculate. So total तुमच्या टाकीत किती मासे आहेत ते कोळंबी आहे, त्याप्रमाणे तुम्हाला रोज कॅल्क्युलेशन करावं लागतं. ते ज्यावेळेस आपण हे कार्बन नायट्रोजन